एक महत्त्वाची बातमी समोर येते। सोलापुरात भाजपातच धुसफूस दिसून येते। आजी माजी आमदारांच्या प्रवेशावरून नाराजी होतीये। तर स्थानिक निवडणुका तोंडावर असताना भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपा विरोधातच भूमिका घेतल्याने अनेक चर्चांना आता उधाण आलंय। सोलापुरात भाजपातच धुसफूस दिसून येते। आजी माजी आमदारांच्या प्रवेशावरूनच नाराजी। सोलापुरात भाजपात धुसफूस दिसून येते। आजी माजी आमदारांच्या प्रवेशावरूनच नाराजी आपल्याला पाहायला मिळते। निवडणुका तोंडावर असताना भाजप कार्यकर्त्यांनी भाजप विरोधातच भूमिका घेतल्याने आता अनेक चर्चांना उधाण आलंय। सोलापुरात भाजपातच धुसफूस आपल्याला पाहायला मिळते। आजी माजी आमदारांच्या प्रवेशावरून आता नाराजी इथे व्यक्त होतीये। धरणे आंदोलन इथे करण्यात येतंय। आजी माजी आमदारांच्या प्रवेशावरून नाराजी व्यक्त होते। तर निवडणुका तोंडावर असताना भाजप कार्यकर्त्यांनी भाजप विरोधातच भूमिका घेतल्यात। आजी माजी आमदारांच्या प्रवेशावरूनच नाराजी व्यक्त केली जाते। सोलापुरात भाजपातच धुसफूस दिसून येते। आजी माजी आमदारांच्या प्रवेशावरून आपल्याला नाराजी पाहायला मिळते। निवडणुका तोंडावर असताना भाजप कार्यकर्त्यांनी भाजप विरोधातच भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर जोरदार घोषणाबाजी चालू आहे। भाजप विरोधातच भूमिका घेतल्याने अनेक चर्चांना आता उधाण आलंय। सोलापुरात आपल्याला पाहायला मिळते आजी माजी आमदाराकडूनच प्रवेशावरून नाराजी व्यक्त केली जाते। भाजप पक्षात काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या माजी आमदारांना जे आहे ते प्रवेश दिला जातो। याच्याच विरोधात जे आहे ते भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत। काय सांगाल, भाजपमध्ये जे आहे ते माजी आमदारांना प्रवेश देतोय, त्याचा विरोध जो आहे तो आपण या ठिकाणी करत आहात? मी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याचा सरचिटणीस डॉक्टर शिवराज सरतापे बोलतोय। मी गेली 30-35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामामध्ये कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय। आमचा पक्ष प्रवेश देण्यासाठी, कुणालाही पक्ष प्रवेश देण्यासाठी आमचा विरोध नाही, पण पक्ष प्रवेश देताना जुने कार्यकर्ते, त्या भागातील पदाधिकारी, त्या भागातील लोकप्रतिनिधी आणि ज्यांचा तुम्ही प्रवेश घेणार आहे त्या व्यक्तींचं किंवा त्या नेत्यांचं चारित्र्य बघून प्रवेश द्यावा। जे कलंकित आहेत, त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, अनेक सोसायट्या बुडवलेल्या आहेत, DCC बँक बुडवलेली आहे, असे अनेक गंभीर आरोप असलेल्या नेत्यांना प्रवेश देऊन पक्षाची प्रतिमा कलंकित करू नये अशी आमची कार्यकर्त्याची कळकळीची वरिष्ठ नेत्यांना आणि आमच्या वरिष्ठांना विनंती आहे। आमच्या विनंतीचा त्यांनी विचार करावा। ह्या संदर्भात आज आम्ही इथं आंदोलनाला बसलेलो आहोत। आम्ही सर्व आमच्या कार्यकर्त्याची कळकळीची एवढीच विनंती आहे। धन्यवाद। अजूनही काही पदाधिकारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। आपण विरोध करताय, मात्र या आमदारांना असतील, काही माजी नगरसेवक असतील, मुख्यमंत्र्यांनीच प्रवेश दिलाय, पालकमंत्र्यांनीच प्रवेश दिलाय। आपण मुख्यमंत्र्यांच्या आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात जाऊन आपण हे आंदोलन करताय। दक्षिण सोलापूर विधानसभेच्या वतीनं हे जे आंदोलन केले जात आहे हे कुणा मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांच्या विरोधात नाही आहे। पक्षाचा विस्तार झाला पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, ही आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची भूमिका आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की गेल्या 14 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा या दक्षिण विधानसभातल्या वाड्या वस्त्यांवर, गावागावामध्ये विस्तार केला गेला। हे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जीवाचं रान करून या ठिकाणी भाजप पक्षाचा एक वटवृक्ष निर्माण केला। पंचायत समितीला कोण निवडून येत नव्हतं, त्या ठिकाणी पंचायत समिती ताब्यामध्ये आणली। जिल्हा परिषदेला अनेक सदस्य भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आले। महानगरपालिकेमध्ये जिथं 1 किंवा 2 नगरसेवक निवडून येत होते, त्या 1 अंकी संख्येला या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी 2 अंकी संख्यामध्ये या ठिकाणी घेऊन गेले।
आहे. मग मला म्हणायचं पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिकेमध्ये या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आजपर्यंत आपले चांगले प्रतिनिधी निवडून आलेत. मग या कार्यकर्त्यांची एवढी मेहनत असताना, या कार्यकर्त्यांचं एवढी जिद्द असताना बाहेरचे जे काही लोक या ठिकाणी पक्षामध्ये घेतले जातात, नक्की पक्ष वाढला पाहिजे, लोक आले पाहिजे, पक्षाचा विस्तार झाला पाहिजे. पण हे घेत असताना जे कलंकित आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत, उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही मतदारासमोर जाऊ त्यावेळेला आम्हाला मतदार असं नाही म्हटलं पाहिजे की बाबा तुमच्या पक्षामध्ये कशा कशा पद्धतीचे लोक घेत आहेत, अशी मतदारांची भूमिका झाली नाही पाहिजे. यासाठी या दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आमचे चव्हाण साहेब असतील, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांना आम्ही या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो, साहेब पक्षाचा जरूर विस्तार करा, पण भ्रष्टाचारी कलंकित असलेल्या व्यक्तींना पक्षामध्ये प्रवेश देऊ नये अशी या तमाम कार्यकर्त्यांची या ठिकाणी मागणी आहे. आणि आपले प्रतिनिधी वसीम अख्तर आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. वसीम, आपण पाहतोय सोलापुरात भाजपचाच धुसफूस सुरू आहे. असं नेमकं काय घडलंय की भाजपा विरोधातच वाद सध्या तिथे सुरू आहेत? निश्चित पाहायला गेलं तर सोलापूर शहरात जे आहे ते भाजपा पक्षामध्ये जे आहे ते अनेक माजी आमदारांचा जो आहे तो या ठिकाणी प्रवेश जे आहे तो देण्यात येणार आहे. मात्र काही आमदारांवरती जे आहे ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जो आहे तो ठपका ठेवलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर काँग्रेसचे माजी आमदार आहेत दिलीप माने जे आहे ते हे भाजपमध्ये जे आहे ते काही दिवसात प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर माड्याचे देखील माजी आमदार आहेत बबनदादा शिंदे, हे देखील भाजपात प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत राजन पाटील, हे देखील जे आहे ते भाजपात प्रवेश करणार आहेत. त्याच एकंदरीतच भाजपामध्ये ज्या नेते आमदारांना प्रवेश दिला जातो त्याच्या विरोधात जे आहे ते भाजपाकडून जे आहे ते आज आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं होतं. कारण भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तळागाळापर्यंत जनतेचं कामं आम्ही भाजपमध्ये करत असतो आणि पुन्हा या आमदाराला घेऊन आमची कुठंतरी गळचेपी होती का, असा विरोध जो आहे तो त्यांनी कार्यकर्त्यांनी जे आहे तो या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्या आमदारांची जे प्रवेश घेण्याची जी घोषणा जी केलेली आहे किंवा त्यांनी जे सांगितलेलं हे कुठंतरी रद्द करावं अशी मागणी जी आहे ते या ठिकाणी करण्यात. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काय सांगाल? आपण आज आंदोलन केलं होतं. भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन झालं. अशी वेळ पक्ष या ठिकाणी आणतोय हे फार दुर्दैवाची बाब आहे. कलंकित आणि भ्रष्टाचाराने माखलेल्या नेत्यांना पक्षप्रवेश देऊन या ठिकाणी कुठंतरी पक्षाचं नुकसान स्वतः करत आहे अशी आमची भावना आहे. आणि या आंदोलनातून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना निष्ठा पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचाव्या त्या प्रामाणिक उद्देशाने हे केलेलं आंदोलन आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या पक्षश्रेष्ठीपर्यंत ज्या आहेत ते पोहोचावेत आणि त्यासाठीच हे आंदोलन केल्याचं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. निश्चितच वसीम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीकरता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.